Okay students, now pay attention. Here is a practice set number 14. मुलांना लक्ष द्या. आपण आता संग्रह सराव संच 14 कडे वळतोय. चूज द राईट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 1 इज चूज द राईट ऑप्शन. म्हणजे काय करा, योग्य पर्याय निवडा. तुम्हाला काय करायचं आहे, द HCF ऑफ 120 अँड 150 इज, यू हॅव टू फाइंड आउट द HCF फ्रॉम दिस 4 ऑप्शन्स. तुम्हाला काय करायचं आहे, यातनं 120 आणि 150चा या चारपैकी 30, 45, 20 आणि 120 पैकी जही त्याचा पर्याय असेल तो तेथील निवडून लिहायचा आहे. नेक्स्ट इज सेकंड क्वेश्चन. The HCF is pair of number is not 1. You have to find out the pair of number which HCF is not 1. The options are first option 13 and 17, 29 and 20, third option 40 and 20, fourth option 14 and 15. काय करायचं मला, एक मसावी नसलेला पेअर म्हणजे जोडी, खालीलपैकी अशा संख्यांच्या जोडी शोधा की ज्यांचा मसावी किती नाही, एक नाही. देन सेकंड नंबरचं क्वेश्चन, फाइंड द LCM अँड HCF. काय करायचं तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये HCF आणि LCM या दिलेल्या 1 to 5 पर्यंतच्या सगळ्या नंबर्सचा शोधून काढायचा आहे. थर्ड, फाइंड द LCM. इथे काही संख्या दिल्या आहेत तुम्हाला, 5 पर्यंतचे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये दिलेल्या सर्व संख्यांचा तुम्हाला LCM म्हणजेच काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. देन व्हॉट इज द फोर्थ क्वेश्चन, find the smallest number which when divided by 8, 9, 10, 15 and 20 gives a remainder of 5 every time. म्हणजे 8ने, 9ने, 10ने, 15ने आणि 20ने भाग जाणारी अशी स्मॉलेस्ट म्हटलं त्यांनी. स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान, म्हणजे लिस्ट. आता या शब्दाचा अर्थ तुम्हाला याच्याही अगोदर म्हटलं होतं. आपण आता या पाठामध्ये काय शिकलो आहे, हायेस्ट आणि लोएस्ट, HCF आणि LCM. मग आपल्याला दोघांपैकी लोएस्ट म्हणजे लिस्ट म्हणजे स्मॉलेस्ट विचारलं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, या संख्यांचं काय करावं लागेल, लसावी काढून जी संख्या मिळते ती शोधावी लागेल. आणि मग असं काही आवश्यक आहे की ज्यामध्ये मग भागाकार केला असता दरवेळेस किती उरतील आहे, तर 5 उरतील आहे. अगेन वी विल रीड द क्वेश्चन. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय दीज नंबर्स गिव्ज अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाईम. प्रत्येक वेळी जर भागाकार केला असता तर बाकी किती उरतात, 5 उरतात. अशी संख्या काय करायची, आपल्याला शोधायची आहे. दे आस्क अस टू फाइंड आउट द स्मॉलेस्ट नंबर. त्यांनी आपल्याला लहानात लहान संख्या शोधायला सांगितली आहे की या संख्यांनी भाग दिली असता काय करावं लागेल, शेवटी किती उरतील आहे, आपल्याला 5 उरतील आहे. तर लक्षात घ्या मुलांनो, म्हणजेच तुम्हाला या सर्व संख्यांचा काय काढावं लागेल, लसावी काढावं लागेल. आणखी मग आता जितकाही तुम्हाला लसावी मिळेल, जेव्हा आपण या संख्यांनी लसावी काढू तेव्हा एक लक्षात घ्या, जीही कोणती संख्या तुमच्याकडे इथे मिळणार आहे, एनी नंबर, कोणताही नंबर येईल तिथे, कोणतीही संख्या तुम्हाला मिळेल, लक्षात घे जा ती 8ने, 9ने, 10ने, 15ने आणि 20ने पूर्ण विभाज्य असेल, कम्प्लिटली डिवायडेड असेल. बाकी कधी उरतात, रिमाइंडर कधी उरतो, जेव्हा आपल्याला पूर्ण भाग देता येत नसेल तेव्हा, निश्चय भाग जात नसेल तेव्हाच फक्त आपल्याला काय मिळतील, तर बाकी मिळतील. आता तुम्हाला डोकं लावायचं, इथे जीही संख्या मिळेल ती तर यांनी निश्चय भाग जाणारी असेल, परंतु बाकी किती उरले पाहिजे, 5 उरले पाहिजे दरवेळी. मग काय होईल, 8नेही भाग दिला या संख्येला तर 5 उरतील, 9ने भाग दिला या संख्येला तरी 5 उरतील, 10ने भाग दिला तरी 5 उरतील, 15ने दिला तरी 5 उरतील, 20ने भाग दिला तरी 5च उरतील. म्हणजे या संख्येमध्ये तुम्हाला 5 काय करावे लागतील, करेक्ट ॲड करावे लागतील. कोणती संख्या आहे ते आता हे तुम्हाला शोधायचं आहे. देन रिड्यूस द फ्रॅक्शन. हे फ्रॅक्शन्स दिले आहेत तुम्हाला इथे टू द लोएस्ट टर्म. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, यांचं संक्षिप्त अतिसंक्षिप्त रूप शोधायचं आहे. कसं करतात हे आपण याच्या अगोदर शिकलेलो आहोत. तुम्हाला डिव्हिजन मेथडने HCF कसा काढायचं हे आपण शिकलो होतो. याच मेथडने तुम्ही काय करून पहा, HCF काढून पहा
आलं इथे दिसलं आहे. आणि मग आपण त्यांना काय केलं, जोही कोणतं तुमचा काय मिळाला तुम्हाला HCF मिळाला, त्यांनी आपण दिलेल्या दोन संख्यांना अंशाला आणि छेदाला काय करून घेतलं होतं, भागून घेतलं होतं. भागलं की मग जे काही मिळते आपलं ते काय आहे, रिड्यूस टू इट्स सिम्पलेस्ट फॉर्म, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो आहे, लोएस्ट टर्म. आलं लक्षात? हे होईल, हे करता येईल इथे. तसंच एक, दुसरा आणि तिसरा तिन्ही अपूर्णांकांना, तिन्ही फ्रॅक्शन्सना तुम्हाला असं सोडवायचं आहे. अत्यंत सोपं आहे. थोडंसं मागं जाऊन पहा तुम्ही, तुम्हाला ते निश्चित कळेल. 6th question. The LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. If one of the numbers is 216, what is the other? काय म्हटलं त्यांनी, द LCM and HCF लसावी आणि मसावी ऑफ टू नंबर्स, कोणत्या तरी दोन संख्यांचा LCM किती आहे 432 आणि HCF किती आहे, करेक्ट 72 आहे. एक लक्षात घ्या, LCM 432, HCF त्याच संख्यांचा किती आहे 72 आहे, 72 आहे. आलं लक्षात? माझ्याकडे इकडे मराठी माध्यमाचं पुस्तक नाही आहे, तेव्हा तुम्ही यावरून समजून घ्या. इफ वन ऑफ द नंबर्स इज, म्हणजे कोणत्या तरी दोन संख्या आहे, ऑफ टू नंबर्स म्हटलं इथं, कोणत्या संख्या आहेत त्या त्यांनी दिल्या आहे का आपल्याला, त्या दिलेल्या नाही. पण त्यापैकीची एक संख्या मात्र आपल्याला दिली आहे, एक संख्या आपल्याला दिली आहे, ती आहे 216. आणि दुसरी कोणती आहे तर ती आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. व्हॉट इज द अदर? कसं कराल तुम्ही हे? मग आपल्याला 6th क्वेश्चनमध्ये काय करावं लागेल पहा, लक्षात घ्या. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कोणत्याही दोन LCM इंटू HCF म्हणजेच तर मसावी आणि लसावी यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतकी, म्हणजे प्रॉडक्ट इतकी संख्या मिळते. कोणत्याही दोन संख्या असतील त्यांचा जर आपण काय घेतला तर LCM आणि HCF घेतला, म्हणजेच मग लक्षात घ्या काय दिलेलं आहे इथे की HCF किती दिलेला आहे 432, मसावी किती दिला आहे 432 आणि लसावी किती दिला आहे 72 दिला आहे. LCM किती आहे 72 आहे. याचा जो गुणाकार आहे तो किती एवढा असेल, इथे दिलेल्या दोन संख्या ज्या असतील त्यांच्या गुणाकार इतका. म्हणजे आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे 216 गुणेला, आपल्याला दुसरा नंबर माहिती आहे का नाही, आपण लिहून टाकू त्याला अदर नंबर. मग काय करावं लागेल तुम्हाला, या दोन संख्यांचा जो गुणाकार येईल, या 216ला इकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात घेऊन या, इथे राहतील 216. कितीही मिळत असतील तुम्हाला, या 432 गुणेला 72ला 216ने काय करा भाग द्या, तुम्हाला कोण मिळेल तर अदर नंबर, म्हणजे उरलेली दुसरी संख्या तुम्हाला इथे काय होईल मिळेल. काय करावं लागेल तुम्हाला, HCF आणि LCM जे दिले आहे त्यांचा गुणाकाराला दोनपैकी जी संख्या दिलेली आहे म्हणजे 216ने काय द्यावं लागेल तर भाग द्यावा लागेल. करून पहा. देन नेक्स्ट नंबर 7व्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 7th एक्झाम्पल. द प्रोडक्ट ऑफ टू डिजिट नंबर्स इज 765 and their HCF is 3. Two things are given here. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. मराठीच्या मुलांचं पुस्तक माझ्याकडे नाही आहे आता, त्याच्यामुळे त्यांनी इथे लक्ष द्या. प्रॉडक्ट म्हणजे काय तर गुणाकार. द प्रॉडक्ट ऑफ टू डिजिट नंबर्स इज 765 अँड देअर HCF इज 3. काय म्हटलं यांनी, अशा दोन संख्या आणि त्या संख्या कशा आहेत तर 2 अंकी आहेत. 2 डिजिट नंबर्स, दोन अंकी संख्यांचा गुणाकार किती आहे तर 765 आहे आणि त्यांचा HCF म्हणजे मसावी हा किती आहे 3 आहे. त्यांनी म्हटलं व्हॉट इज देअर LCM, त्यांचा लसावी किती. पुन्हा तेच सूत्र, काय सूत्र होतं आपलं, HCF इंटू LCM इज इक्वल्स टू द प्रॉडक्ट
ऑफ दोज टू नंबर्स, म्हणजे मसावी गुणिले लसावी हा किती असतो, तर त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. दोन संख्यांचा गुणाकार, ज्यांचा आपण लसावी आणि मसावी काढला त्या दोन संख्यांचा काय, तर गुणाकार, आणि त्या लसावी मसावीचा गुणाकार हा नेहमी कसा असतो, तर सारखा असतो. मग आपल्याकडे सांगा आता यापैकी कोण दिलेला आहे, तर प्रॉडक्ट ऑफ टू नंबर, ज्याही कोणत्या दोन संख्यांचा तुम्ही काय काढला इथे, मसावी आणि लसावी घेत आहे, त्या संख्यांचा गुणाकार ऑलरेडी आपल्याला इथे दिलेला आहे. तो किती मिळालेला आहे आपल्याला, 765 मिळालेला आहे. त्यांनी मग HCF आणि LCM पैकी कोणती संख्या सांगितली आहे तुम्हाला, तर मसावी सांगितली आहे, HCF सांगितले आहे. त्यांनी लसावी आपल्याला काय केलेलं आहे, विचारलं आहे, LCM विचारलेला आहे. मग आपण काय करू, ह्या लसावी जसाचा तसा ठेवू. नेहमी लक्षात घ्या ही संख्या या बाजूला गुणाकारात आहे ना, मग ती इकडे कशी होईल, तर काय होईल, तिचा भागाकार होईल. आता द्या, म्हणजे तुम्हाला इथे काय मिळते, हा LCM आहे, लसावी काय मिळेल आपल्याला इथे, LCM भाग द्या, तुम्हाला काय मिळेल, लसावी मिळेल. करून पहा हे पण गणित. देन नेक्स्ट एक्झाम्पल 8th वन, 8व्या उदाहरणाकडे लक्ष द्या. मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठीतनंही वाचायचं आहे. माझ्याकडे सध्या मराठी माध्यमाचं पुस्तक उपलब्ध नाही आहे, म्हणून आपण यावरूनच ते समजून घेऊया. तुम्ही सांगितल्यानुसार तुमच्या पुस्तकामध्ये, मराठीच्या पुस्तकामध्ये पहा. अ ट्रेडर, कोणताही व्यापारी, ट्रेडर म्हणजे व्यापारी. अ ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लॉंग. म्हणजे त्याच्याकडे काय आहेत, 3 बंडल्स आहे धाग्यांचे. त्यांची लांबी इथे तुम्हाला 3 भागात दिलेली आहे, 392 मीटर, 308 मीटर आणि 940 मीटर. त्याच्याकडे हे 3 काय आहेत, धाग्यांचे बंडल आहेत. पुढे पहा. व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग that the bundle can be cut up into without any leftover string. म्हणजे कोणताही धागा न उरवता किती किती मीटरच्या अशी जास्तीत जास्त त्याची लेंथ म्हणजे लांबी घेऊन आपल्याला त्याला काय करता आलं पाहिजे, कट करता आलं पाहिजे, कापता आलं पाहिजे, की जेणेकरून काहीच धागा काय करू नये, शिल्लक राहू नाही. अशा प्रकारे आपल्याला त्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. तो तुम्हाला विचारतो आहे की व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ. मग अशी जास्तीत जास्त किती लांबीचा धागा आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याकडे 392 आहेत मीटरचा धागा आहे, 308 मीटरचा धागा आहे आणि 490 मीटरचा धागा आहे. ह्या सगळ्या धाग्यांची त्याला अशी काही लेंथ घेऊन, लांबी घेऊन त्याला काय करायचं आहे, कापायचं आहे की त्याच्याकडे काहीच धागा शिल्लक राहू नये. तर तो म्हणतो की अशी जास्तीत जास्त मला ग्रेटेस्ट, जास्तीत जास्त किती लांबी घ्यावी लागेल. आता तुमच्याच लक्षात आलं असेल त्यांनी ग्रेटेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे काय, जास्तीत जास्त. मग आपण जास्तीत जास्त काय पाहतो इथं, मोठ्यात मोठा काय पाहतो इथं, HCF पाहतो आहे की LCM पाहतो आहे. करेक्ट, आपण काय पाहतो आहे, HCF. याला आपण आणखी काय म्हटलं होतं, GDC पण म्हटलं होतं, GCD पण म्हटलं होतं, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर असं सुद्धा म्हटलं होतं. या G आणि या H आणि या ग्रेटर या शब्दाचा आपल्याला सहज संबंध जोडता येते. मराठीची मुलं जास्तीत जास्त, मोठ्यात मोठा म्हणजेच काय काढावं लागेल आपल्याला इथे, तर मसावी काढून पाहावा लागेल. मसावी काढून तुम्हाला किती लेंथ घेऊन मग धागा न शिल्लक राहता आपल्याला त्याचे कट्स करता येईल हे त्याला सांगता येते. नेक्स्ट उदाहरण आहे. विच 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स हॅव ॲन LCM ऑफ 180. एक कोणत्या 2 क्रमिक संख्यांचा LCM म्हणजे काय, लसावी हा काय असला पाहिजे, 180 असला पाहिजे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे.
तर हे उदाहरणं तुम्हाला काय करायची आता सोडवायची आहे आणि सोडवली की ती तुम्ही मग दाखवा. थँक्यू.